आहेत तर त्यांना विनंती करतोय की तिवारी साहेब यांचा सत्कार करावा आणि त्याचप्रमाणे कॅप्टन तर याचा सत्कार इथे केला जाईल. तिवारी साहेब यांचा सत्कार मायेची शाल सन्मान चिन्ह स्पर्धेचा मोमेंटो आणि त्याच प्रकारे पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र सत्कार केला साहेबांचा. सिलेक्शन ऑफ फ्रेम फायटर इथे साहेबांचा सत्कार केला जात आहे. तर बॅक टू द क्रिकेट. इथे मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानामध्ये 3 षटकांचा सामना राहील. पहिलं षटक पॉवर प्ले असेल. इथे मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे मॅच इथे रंगली आहे दोन संघांमध्ये. पहिलाच गोलंदाज अतिश मागे पहिलाच बॉल आताचा बॉल फिरकावून दिला बिन विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव एका धावेच्या मदतीनं इथे श्री गणेश ओपन झाला आणि खेळाची सुरुवात केली आहे. समीर आणि हा बॉल स्ट्रॉंग अपील केली होती इथे मैदानामध्ये. पंचांनी अपील हटाळला. पहिला मोठा धक्का यावेळेला टीम कामोठे टीमला. विकेट हॅट्रिक साठी सोमा बार्शी याच्याकडनं 2000 रुपये. विजय पाटील सुदर्शन मूवी यांच्याकडनं 1000 रुपये. तर पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आताचा हा चेंडू भिरकावून द्यायचा प्रयत्न पडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा आला निर्धाव चेंडू. दुसऱ्या बदलीतील पहिला सामना इथे मात्र फोटोग्राफर फायटर पनवेल कामोठा विभाग विपक्ष एसके एंटरटेनमेंट कल्याण या दोन संघांमध्ये नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला. एसके एंटरटेनमेंट कल्याण संघानं अमोदित केलं फलंदाजासाठी फोटोग्राफर फायटर कांबोडे पनवेल या विभागाला. मात्र पहिला मोठा धक्का मी म्हणे पहिला फलंदाज बाद झाला. बंटी नवीन फलंदाज शहबाज जो 1 डाऊन साठी आलाय. आताचा हा बॉल फुल करायचा प्रयत्न पडल्यानंतर चिरू जवळ जवळ बिवडून क्षेत्ररक्षकाच्या नाकाला जाडून जातोय फलंदाजाच्या आणि हा बॉल डॉट आला आणि लगातारचा हा दुसरा डॉट चेंडू आणि डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा फक्त एकच. आणि या षटकातील अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. षटकातील पुढचा बॉल आताचा बॉल बॅटची एनएच विकेट कीपर करतोय जज आणि लागणारा दुसरा धक्का टीम या वेळेला फोटोग्राफर फायटर कांबोडे संघाला. शहबाज बॅक टू डग आउट.
थँक्यू डीजे. तर अतिशय मागेचा जर विचार केला ना, कारण की जो पहिला सामना झाला होता यावेळेला पनवेल कामोडा विभाग यांच्यामध्ये, तिथे मात्र रायगड फोटोग्राफर यांच्यामध्ये झाला होता. त्या सामन्यामध्ये सुद्धा या गोलंदाज अतिशय मागेनं 2 षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. मात्र काय गोलंदाजी, तशाच प्रकारे P1 पॉवर मध्ये का मतीत केलं जातं याचं ताप्त उदाहरण देत असताना आपल्या संघासाठी हा गोलंदाज अतिशय मागे. त्यानं 5 चेंडू फेकले, त्यानं फक्त 2 फलंदाजांना बाद घेऊन 1च धाव खर्च केली आहे. आतापर्यंत मी म्हणेन चांगली गोलंदाजी. आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि समोर फलंदाज रुचिर, नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती रुचिर मैदानामध्ये सज्ज झालाय. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल सामनाकडे रुचिर. षटकातील रायडामोर विकेट, आताचा बॉल उडवला इनपेच्या वरना, चेंडू सरळ झाला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक टप्पा चेंडू उचलतील, फेकतील आणि तोपर्यंत धावा मी म्हणेन या वेळेला आल्यात फक्त 2. आणि षटक क्रमांक पहिले संपलं. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावबलकावरती धावा लागल्यात. फोटोग्राफर फायटर कामोडे विभाग संघाच्या 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे. थँक्यू डीजे. तर ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर स्पर्धे 2020-2021 चे वर्ष पहिले या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं बालचंद्र पाटील नारायण यांच्याकडनं. ज्या आपण सामन्यासाठी ट्रॉफ्या बघतोय त्यांच्याकडनं उपलब्ध झाल्या. त्याप्रकारे किशोर माते देसाई यांच्याकडनं आम्हाला टी-शर्ट उपलब्ध झालेत. त्याचप्रमाणे बाबुराव पाटील निलजे यांच्याकडनं नाश्त्याची सुविधा झाली आहे. आणि त्याचप्रमाणे रतन शनिवार माते देसाई यांच्याकडनं पाण्याची मात्र इथे व्यवस्था झालेली आहे. त्याचप्रकारे हिरामण पाटील आमणे यांच्याकडनं 4 टीमसाठी टी-शर्ट आलेले आहेत. त्याचप्रकारे अनिल शेट्टे डोंबिवली यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे या स्पर्धेसाठी. अर्जुनभाई पाटील जे डिप्लसचे अध्यक्ष आहेत काडी यांच्याकडनं 7,000 रुपये. आणि त्याचप्रमाणे प्रशांत पालकर यांच्याकडनं टी-शर्ट आलेले आहेत. त्याचप्रमाणे तकदीर काळण हे डुटणे याच्याकडनं 5,000 रुपये. साई किमिया अल्बम रवींद्र गोडबोले यांच्याकडनं विशेष सहकार्य. त्याचप्रमाणे भगवान शांताराम पाटील यांच्याकडनं सुद्धा आम्हाला विशेष सहकार्य. त्याचप्रमाणे दत्तानंद पाटील यांच्याकडनं निलजे यांच्याकडनं सुद्धा आम्हाला मात्र विशेष सहकार्य. त्याचप्रमाणे मोरेश्वर भोईर पिशिवली यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य. रामकृष्ण मुंडे नारिवली यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे जगन्नाथ पगडे निलजे यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य. सुदेव काका देसाई यांच्याकडनं सुद्धा आम्हाला या स्पर्धेचे सहकार्य लाभले. हिरा पाटील देसाई यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य. त्याचप्रमाणे अरुण माते रातिवली यांच्याकडनं सुद्धा, जीवदानी हॉस्पिटल यांच्याकडनं सुद्धा, सोमनाथ दरे सर्वेसर्व यांच्याकडनं सुद्धा लाभले आम्हाला सहकार्य. लक्ष्मण चौधरी काटे यांच्याकडनं सुद्धा, धनाजी पाटील मोठे देसाई यांच्याकडनं सुद्धा आणि त्याचप्रमाणे विलास मात्रे देसाई यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला या वेळेला मदत लागली आहे. त्याचप्रमाणे साईनाथ भोईर गेसर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी मदत आलेली आहे. पांडुरंग जानू मात्रे देसाई यांच्याकडनं सुद्धा आणि मच्छिंद्र पाटील निलजे यांच्याकडनं, दत्ता पाटील निलजे यांच्याकडनं सुद्धा आली आहे. आणि पंढरीनाथ पाटील जे पोलीस पाटील संघटना अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी या वेळेला मात्र आम्हाला देणगी आली. त्याचप्रमाणे या सर्व मान्यवरांचं मी या स्पर्धेनुसार ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर ज्या वर्ष पहिले यानुसार आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि त्याचप्रमाणे भालचंद्र पाटील याने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. ज्याचं कोणाचं नाव लावलं असेल ना तर चुकी असावी, माफी असावी आम्हाला. बॅक टू द क्रिकेट. धावबलकावरती धावा लागल्या जात आहेत. यावेळेला मैदानावरती 9 धावा षटक्रमांक जात आहे. यावेळीचा बॉल पडल्यानंतर खाली राहतो आहे. विकेट कीपरच्या हातामध्ये हा आला डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीनं धावबलकावरती धावा फक्त आणि फक्त 9 धावा. मी म्हणेन चांगली गोलंदाजी. अतिश मागेचा जर विचार केला ना तर
त्याच्या गोलंदाजीचा ॲव्हरेज जर बघितला ना फक्त 3चा ॲव्हरेज आहे. कारण की मागच्या मॅचमध्ये फक्त त्यांनी 6 धावा खर्च केला, 2 षटक फेकत असताना. काय गोलंदाजी म्हणून 3 नावाचा अखोर यावेळेला उंच तेवढा लांब जाईल. चेंडू सरळ स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर एक हेड इन सम षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. तर मान्य स्त्री इथे आगमन नुकताच आगमन झालाय. मोहतरमदादा पाटील बुरदुल समाजसेवक ते साहेबांचं आगमन झालं. साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. या पण दादा आपल्या स्पर्धेनुसार हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आत्ताच्या बॉलवरती इथे मात्र कुठेतरी मी म्हणे संघर्षाचा शंखनाद फुंकत असताना समीरच्या बाट बदणार हा षटकार. षटकारच्या मदतीने धावबलकावरती धावा 15 धावा. इथे कुठेतरी जबाबदारी आता घ्यावी लागेल समीरला. कारण मागच्या मॅचचा महान मॅच सुद्धा होता समीर, ज्याने चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. इथे मात्र गोलंदाजाला थोडा अडथळा आलाय गोलंदाजी करत असताना. 15 धावा धावबलकावरती पूर्णपणे जबाबदारी आता घेणं गरजेचं असेल. कारण की तर सामने 3-3 षटकाच्या आहेत. षटकातील आताचा हा बॉल सुरेख पद्धतीने डाऊन द ग्राउंड स्टेट ड्राईव्ह. यावेळेचा चेंडू सरळ चाललाय स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून समीरच्या बॅट मध्ये येणारा हा दुसरा खणखणी चौकार. थँक्यू डीजे. चौकाराच्या मदतीने धावबलकावरती धावा 19. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. मी म्हणेन कुठेतरी आता खराब गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून होती. या षटकातील शेवटचा बॉल. आताचा बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाही. आडवा बॅटनं चेंडू सरळ मिड विकेटला. एकच धाव असेल, एकापेक्षा जास्त काही नसेल आणि षटक क्रमांक इथे संपलं जात आहे दुसरं. आणि 2 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. फोटोग्राफर फायटर कामोठा विभाग पनवेल यांच्या 10च्या सरसरीनं 20 धावा. तर ड्रिंक स्टॉल मैदानामध्ये जायचंय. चला पाणी घेऊन जा आपण. तर ऐकूया डीजे मास्टर कडून एक समधूर संगीत. डीजे थँक्यू डीजे. तर आपल्याला सामने 3-3 षटकाच्या ड्रिंक स्टॉल मैदानामध्ये येणार नाहीये. पवेलियन मध्ये आपण या तेव्हाच पाणी आपल्याला भेटेल. तर सामना सुरू करा, सहकार्य करा दादा आम्हाला. धावफलकावरती धावा 10च्या सरासरीनं इथे मी म्हणेन धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 20 धावा. कुठेतरी मी म्हणेन अतिशय मागेचा जर विचार केला ना तर त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या मैदानावरती वारंवार होत असते. मात्र इथे कुठेतरी विनोदनं खराब गोलंदाजी केली. कारण की ज्यानं धावा खर्च केल्या या दुसऱ्या षटकामध्ये 17. तर तिसरे षटक कोण मात्र फेकेल आणि तिसऱ्या षटकसाठी पाणी 3 षटकानंतर आपल्याला भेटेल. पवेलियन मध्ये आपण या पाणी तेव्हाच भेटेल कारण की सामने 3-3 षटकाचे आहेत. चला थँक्यू डीजे. चला रिंग स्टॉली मैदानात बाहेर या आता प्लीज. विलंब करू नका यार, सहकार्य करा आम्हाला. अजूनही आपल्याला सामने 3 खेळवायचे बाकी आहेत. चला पंच सामना सुरू करा. तर गोलंदाज सज्ज झालाय सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं. राजेश बारसी झालाय आपल्या गोलंदाजी मार्फत. स्लोगरचं शेवटचं षटक चालू आहे. या स्लोगर षटकामध्ये आता मात्र धावा बनवाव्या लागतील. या मैदानावरती
फोटोग्राफर फायटर पनवेल कामोठे विभागाला षटकातील पहिलाच बॉल. आताचा बॉल मोठा फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू नो मॅच स्लाइड मध्ये टेक बॅक टू स्क्वेअर लगेच क्षेत्ररक्षकातील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरीचा मानस असेल का? 2च धावा. आणि मी म्हणेन जास्तीत जास्त स्ट्राईक ना समीर ठेवतोय, कारण की समीरची इथे बॅट आता कुठेतरी मध्ये त्याच्या बॅट मधनं 2 चौकार 1 षटकार बघायला भेटलात. जास्तीत जास्त स्ट्राईक मध्ये समीर ठेवतोय, कारण की त्याला माहिती आहे की मी षटकार चौकार मारू शकतो. तर यावेळेला सेट झालाय तो, त्या सलामीला आलाय समीर. धावफलकावरती धावा पुढे जात आहेत 2 22 धावा. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि त्यामध्ये 22 धाव्याचा जर विचार केला ना तर या समीरच्या 20 धावा आहेत, स्वतःच्या वैयक्तिक 20 धावा आणि संघाची धावफलकावरती धावा 22 धावा. 22 धावा धावफलकावरती. चला सामना स्पीडअप करा, आपण विलंब करू नका. ते इथे मात्र क्लोज क्षेत्ररक्षण पाहू शकाल ते लावण्यात आले समीरसाठी. षटकातील हा पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाज राजेश समीर साठी. आखूड टप्प्याचा बॉल फेकून दिला. या चेंडूला उंची जास्त लांबी गाठेल का? या वेळीचा चेंडू 5चा डिसिजन एक बाकी आहे आणि हा मात्र हाताला लागून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. तर स्टुडिओग्राफीचे मालक योगेश नाईक त्यांचं आगमन झालंय, तर त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न बसा. मोस्ट वेलकम दादा, सुस्वागतम सुस्वागतम. इथे झेल सोडला मी म्हणेन समीरचा आणि चौकार गेला. हा झेल मागाच पडेल का या टीम साठी? षटकातील पुढचा बॉल, हाताचा बॉल फेकून दिला. मी नक्कीच म्हटलं तर क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. चेंडू लॉंग ऑन बॉलच्या बाहेर समीर नावाचा आता ठोकतो. आपल्या बॅट मधनं हा दुसरा षटकार साधावा. चला बॉल द्या. थँक्यू डीजे. चेंडू द्या. जुना जुना चेंडू द्यायचंय. जो चेंडू रिटर्न करा. षटक क्रमांक 30 चालू आहे. धावफलकावरती धावा 32 धावा. बघा क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका माय. इथे कॅच सोडल्याने त्यानंतर चौकार आणि त्याचं प्रत्युत्तर दिलं समीरनं, कारण की समीर मध्ये ताकद आहे षटकार चौकार मारण्याची. जास्तीत जास्त का स्ट्राईक ठेवली याचं उदाहरण देत असताना. आताचा बॉल फुल टॉस, चुकीला माफी नाही. चेंडू सरळ जाईल. गगनभेदी चुंबकीय फटका समीरच्या बॅट मधनं. हा अजून एक तिसरा धमाका साधावा. गुड शॉट. षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावा 38. का जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्याकडे हवी याचं उदाहरण देत असताना आपल्या संघासाठी समीर इथे मात्र एक हाती किल्ला लढवतोय.
आताचा हा बॉल इथे लाईन बघायला लागेल, दबाव आणि फक्त दबाव. इथे दबावाच्या सहाय्यानं या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा 39. बघा आक्रमणाचं दुसरं नाव इथे मैदानामध्ये समीरच्या बॅट मध्ये 3 षटकार आणि मात्र इथे 3 चौकार बघायला भेटल्यात. आताचा हा बॉल सुरेख होता, सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलच्या मदतीनं शेवटचा चेंडू शिल्लक, अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे कारण की एक वाईट होता दादा, पंच एका वाईट चेंडू होता आणि धावफलकावरती धावा 39 धावा धावफलकावरती. षटकातील पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल शिल्लक. आताचा बॉल हुक केलाय, पाठवला, क्षेत्र निवडला मिड विकेटचा. येणारा शेवटच्या बॉल वरती एक मात्र समीर नावाचा वादळ ठोकतोय. शेवटच्या बॉल वरती षटकार 6 धावा. जर बॅटिंग आवडली असेल ना तर नक्कीच टाळा व्हायलाच पाहिजेत कारण की हे काती किल्ला लढवलाय मी म्हणेन मैदानावरती या फोटोग्राफर फायटर पनवेल कांबोडा विभागच्या या समीरच्या बॅट मधनं आल्या. टोटल 42 धावा. तर बॅटिंग आवडली असेल तर नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजेत आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. यावेळेला मैदानावरती 45 धावा आणि येणारे 18 बॉल आणि कराव्या लागतील 46. या 18 बॉल 46 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील या एसके एंटरटेनमेंट कल्याणच्या बाजूनं की या धावा रोखल्या जातील फोटोग्राफर फायटर कामोठा पनवेल विभागाच्या बाजूनं. तर मायक्रोफोन वरती मी घेऊन चालतो एक जबरदस्त समालोचक करण काळण्यांना. मी थांबतो, तुम्ही थांबत नका, पाहत राहा एकत्र. यावेळेला ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर आयोजित 2020-2021 ची ही माना सन्मानाची स्पर्धा वर्ष पहिला. तर मायक्रोफोन वरती करणजी काळण सर. तर रत्न शनिवार म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. तर साहेबांना विनंती असेल की आपण मोस्ट वेलकम, सुस्वागतम. त्याचप्रमाणे राम पाटील जे जादूगर आहेत कोलेगावचे, त्याचं सुद्धा आगमन झालं, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या, सुस्वागतम आहे. तर मायक्रोफोन वरती बदल होती करण काळण्यांना. पुढच्या सत्रात ते आपण ऐकूया. थँक्यू डीजे. तर स्टुडिओग्राफीचे मालक योगेशजी नाईक आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, तर त्यांचा सत्कार होईल. तर विनंती करतो जितेशजी म्हात्रे या ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे एक सदस्य आहेत, त्यांना विनंती असेल की आपण सत्कार करायचा. तर या ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष बाबुराव दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार होईल. तर योगेश नाईक साहेबांना विनंती असेल की या पण दादा आपला सत्कार होईल. इथे मात्र मायेची शाळ, मायेची शाल या स्पर्धेचा मोमेंटो, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचा इथे सत्कार करण्यात येते. आपण इथं आलात, आमच्या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर इथे उपस्थित आहेत एक जादूगर कोळेगावचे रामदादा पाटील इथे उपस्थित आहेत. त्या साहेबांना सुद्धा विनंती करतोय आपला सुद्धा सत्कार होईल. या पण पुढे दादा, आपण इथे आलात, आमच्या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन, स्वागतम. तर इथे आगमन झालंय मान्य श्री अनंत दादा पाटील शिरडोन. सत्कार होती दादांचा.
अनंता पाटील शिरडोन जे क्रिकेट बेबी दादांचं सुद्धा आगमन झालंय त्यांना सुद्धा त्याचा सुद्धा सत्कार मायेची शाल मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचा इथे सत्कार करण्यात येते. तर निलेश मात्रे इसे गावचे ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफीचे एक सदस्य आहेत त्यांच्या हस्ते दादांचा सत्कार इथे केला जाते. मायेची शाल मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचा इथे सन्मान होतीये. तर त्याचप्रमाणे मान्य श्री रतन शनिवार म्हात्रे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर त्यांचा सुद्धा सत्कार होईल तर त्यांना सुद्धा पुढे येण्याची कृपा करतो. या पण दादा तर अनिल शेट्टे यांना विनंती असेल ते वैशाली अल्बमचे प्रोफायटर आहेत त्यांच्या हस्ते सत्कार होईल. मायेची शाल मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. बॅक टू द क्रिकेट. 18 बॉल 46 धावेची गरज आहे. तर मायक्रोफोन वरती मी थांबतोय तुम्ही थांबून नका. पाहत राहा ऐकत राहा ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशन मानसन्मानाची स्पर्धा. मायक्रोफोन वरती करण कालन. थँक्यू सौरभ. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. थोडासा वॉल्यूम द्या डीजे मास्टर थोडा. लक्ष या मॅच मध्ये आहे ते म्हणजे 46 धावसंख्येत आघाडीला महेश आणि विनोद यांना आपण बघतोय. पुढचा चेंडू या षटकामधला इनसाइड आउट. सच अ ग्लोरियस स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चांगला जजमेंट. त्यांचा बघायचा बाहेर टप्पा पडलाय. लॉंग ऑफ ला क्लिअर करतोय चेंडू. 1 बाउन्स ओव्हर 0 रन्स. थँक्यू. 12 चेंडू आणि 42 धावसंख्येची समीरची आपण खेळी बघितली. त्या समीरच्या खेळीला प्रत्युत्तर द्यावं लागेल या ठिकाणी या दुसऱ्या सत्रामध्ये. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक. आखूट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपचा खूपच बाहेर. अंपायरने वळण घेतलं. इशारा व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे. ते 6 या आकड्यावरती लक्ष आहे ते म्हणजे 46 या धावसंख्येचं. 18 चेंडू आणि 46 समीकरण. त्यामधले 2 चेंडू आणि त्या 2 चेंडूंमध्ये 6 धावा. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो तो मिड विकेटला आणि पाहायला मिळतो तो लॉंग ऑफला. अरव्यक्त पारायण आदरणीय श्री निवृत्ती महाराज काटईचे यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. स्टेप आउट झाले. बॅट अँड पॅड मधून पाठीमागे हा चेंडू पाहायला मिळाला. खाली राहिला चेंडू. टप्पा पडल्यानंतर स्किट झाला होता खेळपट्टीवरती. चांगला चेंडू. गोलंदाज कमबॅक करत असताना षटकामध्ये पाहायला मिळतात ते प्रतीक. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर पॉवर प्लेचं. 3 षटकांचं हे दुसरं सत्र ज्यामध्ये लक्ष आहे 46. NB नवी मुंबई आणि ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्ट करा. आकुटपाचा चेंडू कट केला. लेटकट साफट काव्यामध्ये खेळलेत. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागल्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न. सीमारेषेच्या अगदी जवळ आतमध्ये ढकलून दिलाय. बॅकिंग आहे त्या ठिकाणी. उचलून फेक होईल तोपर्यंत आपण बघतोय सहजरित्या या चेंडूवरती धावा मिळत आहेत त्या 2. एकमेकास सहाय्य करू ओघे धरू सुफंत. 4 धावा या ठिकाणी नक्कीच पूर्ण करतात धावून. ग्रेट रनिंग. आणि 4 धाव्याने धाव फलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलं ते 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या बॅटिंग करत असताना संघ तो म्हणजेच SK एंटरटेनमेंट कल्याण. फुलरे नॉन साइडला ड्राइव्ह करतात. नॉन साइडला फेकी डायरेक्ट जी संधी ती हुकली. चेंडू गॅदर करतात त्या ठिकाणी गोलंदाज स्वतः प्रतीक. एक सिंगल एक रिस्की सिंगल कंप्लीट केली ती फलंदाज महेश आणि विनोदने. एका धाव्याने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 11 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. एका बाजूला आपण बघतोय फोटोग्राफर फायटर्स अर्थातच पनवेल कामोठे विभाग आणि त्यांच्या विरोधात SK एंटरटेनमेंट
संघ कल्याणचा. हे दोन संघ या लढतीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. वादळी खेळी पाहायला मिळाली. 12 चेंडूमध्ये 42 समीर भगतने तुमच्या समोर पेश केली. आणि या दुसऱ्या सत्रामध्ये सध्या तुम्हाला पाहायला मिळतं ते दोन फलंदाज या डावाला पुढे नेत असताना ऑन साइडला हुक करतायत. पॉवर प्लेचा खूप चांगला वापर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये भरपूर वेगाने हा चेंडू चाललाय. सरळ सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. नवी मुंबई आणि ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनचे कॅप्टन आपण या. थोडासा व्हॉल्यूम द्या ना दादा. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. फक्त व्हॉल्यूम द्या. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. मॉनिटरला हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. थँक्यू. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आदरणीय श्री मोतीरामजी पाटील साहेब जे बुरदुलचे आहेत त्यांच्या या ठिकाणी सन्मान मी विनंती करेन निलेश मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री मोतीरामजी पाटील साहेब जे बुरदुलचे आहेत त्यांचा यथोचित सन्मान करावा. धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 15 या आकड्यावरती लक्ष असताना 46 31 अजूनही गरज. चेंडू शिल्लक 12 15.50 आस्किंग रन रेट. त्यानंतर पुढील सन्मान ज्यांचं नुकतंच आगमन झालं हरिभक्त पारायण आदरणीय श्री निवृत्ती महाराज जे काटेचे आहेत त्यांच्या ठिकाणी सन्मान होईल. आणि मी पुन्हा एकदा विनंती करेन निलेश मात्र्यांना आपल्या शुभ हस्ते आपण हरिभक्त पारायण आदरणीय श्री निवृत्ती महाराज जे काटेचे आहेत त्यांचा सन्मान करावा. वेळ आपण मैदानाकडे ज्या ठिकाणी या मॅच मध्ये आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे शिल्लक आहे आणि त्या 12 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत. बॅटिंग करणारा एसके एंटरटेनमेंट या संघाला 31 धावा. विनोद आणि महेश सध्या पाहायला मिळतात. महेशच्या बॅट मधून आलाय एक चौकार आणि 2 चौकार ठोकलेत ते फलंदाज विनोदने. तो सध्या तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. चांगलं तंत्र आहे फलंदाज आपण बघतोय ते विनोदचं. तो सध्या पाहायला मिळतोय तो स्ट्रायकिंग एंडला. बॉल तयार होतात. बॉलिंग मार्क वरती ते म्हणजेच गोलंदाज विरेश. लोवा फुल टॉस बॅकलिप घेतली होती. डावा गुडघा त्यांनी टेकवला. आता देखील ते बघत राहिले स्पॉट कडे कशा पद्धतीनं चेंडू मिस झाले. लोवा फुल टॉस होता. कमी गती थोडी फ्लाइट दिली होती चेंडूला. स्ट्रोक अगोदरच कंप्लीट केला. आडव्या बॅटने स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता फलंदाज विनोदचा. तो फसला. विरेश फुलर लेन आता देखील ऑप्शनचा बाहेर होता. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. कमबॅक चांगलं या ठिकाणी पाहायला मिळते ते विरेशचं. धावफलक सध्या पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती. तयार होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज लोवा फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये हा चेंडू चाललाय. मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक वेगाने आले. चेंडूवरती एका हाताने उचलण्याचा प्रयत्न फसला. बॅकअप आहे थोडंसं फंबल उचलला. फेकी स्ट्रायकिंग एंडला उशिराने तोपर्यंत सहजरित्या 3 गुड रनिंग. थेरी धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचलो पुढे ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. आणि आता गरज आहे ती या मॅच मध्ये 28 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते आता फक्त 9 चेंडू 28 धावा. 2 चेंडू निर्धाव गेले आणि त्यानंतर हे आस्किंग रन रेट वाढत असताना आपल्याला पाहायला मिळालं. स्ट्रायकिंग एंडला सध्या फलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजेच महेश. विनोद नक्कीच थोडा थकवा त्यांना जाणवतोय कारण उष्णतेचं तापमान आज जास्त तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. टेम्परेचर आणि जास्तीत जास्त प्या ही नक्की सर्व खेळाडूंना मी विनंती करेन. तयार होत असताना बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज. आडवा बॅटने उचलण्याचा प्रयत्न मिस झाले. डायरेक्ट हुकला. नॉन सेकंडला चेंडू पोहोचला. यस्ट्या उद्ध्वस्त रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का बॅटिंग करणारा एसके एंटरटेनमेंट कल्याणला.
धाव फलक पाहायला मिळाला. 18 वरती पहिला धक्का बसला. स्ट्राईक कॉन्फिडेंटली घेतली ती विनोदने. चेंडू शिल्लक आता 8 आणि 8 चेंडूंमध्ये गरज 28 धाव संख्येशी. हे दोन चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत बॅटिंग करणाऱ्या एस के एंटरटेनमेंट कल्याणसाठी. 8 चेंडू अर्थातच या षटकामध्ये 2 चेंडू. थांबला बॅटची काढा. चेंडू बॅटवरती मिळेल नव्हता. घरंगळत भोवऱ्यासारखा पाहायला मिळाला तो सिली शॉट. स्क्वेअर लेग मध्ये सिंगल. धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 19 वरती. गरज 27 ची. चेंडू शिल्लक फक्त 7 चेंडू 27. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. उजव्या हाताचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. आतिशला आतिषबाजी करावी लागेल या ठिकाणी मोठ्या फटक्यांची. विजयासाठी या ठिकाणी गरज 27 7 चेंडूंमध्ये. ऑन साइडला डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑन इनफिल्ड मध्ये मिड विकेट. फुलर लेन बॅक टू दी बॉलर डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे थोडासा फंबल. उचलल्या चेंडूला त्या ठिकाणी समीरला आपण बघतोय अफलातून परफॉर्मन्स समीरचा राहिला दोन्ही मॅचेस मध्ये बॅटिंग करत असताना. आणि आता गरज आहे ती 26 धावसंख्येच्या धावफलकावरती दावा पाहायला मिळते ते 20. हे समीकरण थोडंसं अवघड पाहायला मिळेल. विजयाचा सुगंध कुठेतरी दरवळतोय आणि तो सुगंध घेत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो क्षेत्ररक्षण करणारा फोटोग्राफर फायटर्स पनवेल कामोठे विभाग. गरज आहे ती आता 26 धावसंख्येची. तर शेवटच्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये राजेशच्या 25 आल्या होत्या. त्याच धावा मित्र म्हणेन आता शिल्लक आहेत. 4 बाउंड्रीज एकंदरीत 3 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला त्या षटकामध्ये. आणि आता त्याचा रिव्हेंज या ठिकाणी घ्यावा लागेल या दोन्ही फलंदाजांना. विजयाचं स्वप्न गाठायचं असेल. विजयाची घौडदौड कोणता संघ मात्र या स्पर्धेमध्ये कायम ठेवेल कारण पहिल्या लढतीमध्ये दोन्ही संघ विजयी झालेत. चेंडूची मागणी या ठिकाणी करण्यात येते. पनवेल कामोठे विभाग अर्थात फोटोग्राफर फायटर्सने परास्त केलं होतं पालघरला. आणि दुसऱ्या बाजूने एसके एंटरटेनमेंटने परास्त केलं होतं ते रायगड फोटोग्राफर्स या संघाला. आता आपण बघतोय दोन्ही संघांच्या दरम्यानचं द्वंद्व युद्ध क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. बॉलिंग मार्क वरती शहबाज. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करूयात आपण. ठाणे कल्याण ग्रामीण फोटोग्राफर्स आणि नवी मुंबई. कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मी विनंती करेन हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज काटेच आहे त्यांच्या शुभ असे नाणेफेकीचा कौल. पहिला चेंडू हॅमट केला हवेमध्ये तर आहे क्लिअर करेल. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ चेंडू सीमारेषा पार षटकार.
थँक्यू. 2 षटकार आले आणि त्यानंतर आपण बघितलं तर आता बाद होत आहे ते फलंदाज. अतिशय क्रिकेट आहे. 2 चेंडूंवरती अधिराज गाजवलं फलंदाज आणि त्यानंतर अधिराज गाजवतोय हा गोलंदाज शहबाज. चेंडू शिल्लक 2 आणि या 2 चेंडूंवरती अजूनही 2 षटकारांची गरज. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज उतरलाय नितीन, जो सध्या पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज विनोद. 2 चेंडू आणि 12 धावा. पुन्हा एकदा चेंडूची चाच पडताळणी. जणू काही या चेंडूला आता चला स्पीडअप करायचे. 2 चेंडू 12 हे समीकरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. ज्या फलंदाजाने 2 षटकार ठोकले तो नक्कीच माघारी परतलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल फलंदाज विनोद आहे. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल दाखल झालाय. 2 चेंडू 12 धावा हे समीकरण या मॅचच्या दरम्यान. लॉफ्ट केलं मिस टायमिंग. झेलची संधी. दोन्ही क्षेत्ररक्षणांमध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं, संवाद नव्हता. चेंडू दोघांच्या मध्ये पडला आणि अखेर हा सामना आता आपण बघू शकाल एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि एका चेंडू मध्ये बनवायचे आहेत 11. 11 रिक्वायर्ड, रिमेनिंग 1. फॉर्मॅलिटीज. एक्स्ट्रा रन जर आता आल्या तर या सामन्यामध्ये चित्र काही उलट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. स्पीडअप करायचे. फिल्डिंग करणारा संघ फोटोग्राफर फायटर्स पनवेल कामोडे विभाग. स्पीडअप करा, स्पीडअप करा. बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न. अखेर हा चेंडू देखील पाहायला मिळाला पाठीमागे. सामना इथे फिनिश होतो. वेल प्लेड. फोटोग्राफर फायटर्स पनवेल कामोटे विभागने हा सामना जिंकलाय. हार्ड लक एसके एंटरटेनमेंट कल्याण, किरण थाले आणि टीम. ठाणे कल्याण ग्रामीण आणि नवी मुंबई टॉस जिंकलाय. तो टॉस कोणी जिंकला? तर ठाणे कल्याण ग्रामीण टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय. त्यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळतो नवी मुंबई. क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवून घ्या. आणि माउथ मॅचचा पुरस्कार ज्याने 42 धावसंख्येचे खेळ गेले अवघ्या 12 चेंडूंमध्ये तो पनवेल कामोटे विभाग अर्थातच फोटोग्राफर फायटर संघाचा समीर फायटर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि माउथ मॅचचा पुरस्कार नामदेवजी भोईर यांच्या शुभ हस्ते देण्यात येईल. समीर आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि त्या ठिकाणी जुळतील. सौरभ पाटील धन्यवाद. थँक्यू करण कालन. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याचा 42 धावेची बहादर केली गेली तो समीर. तर समीर भगत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर नामदेव भोईर देसाई समाजसेवक साहेबांच्या हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीरला. तर समीरची नक्कीच आम्ही चर्चा करू. तर
त्याची बॅट बोलते तर